अंगावर माप घेऊन आपण फ्रॉकची संपूर्ण कटिंग ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर समोरील गळ्याची उंची जी आहे तर ती 4.5 ते 5 इंच किंवा 5.5 इंचापर्यंत घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घेऊ शकता। वरचा फ्रॉकचा जो बॉडीचा भाग असतो म्हणजे टॉपचा जो भाग असतो तर त्याची उंची घेणार आहोत। तर ती उंची 12 किंवा 13 इंच। मुलीचं वय वर्ष 11 वर्ष आहे। 11 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलीला अगदी आरामशीर येईल। आता छातीचा घेर हे पहा याप्रमाणे तुम्हाला माप घ्यायचं आहे। तर अगदी 4 बोटं जातील या उद्देशाने किंवा थोडंसं लूजमध्ये आपल्याला हे माप घ्यायचं आहे। तर राऊंडमध्ये घेराचं जे माप आहे तर ते त्यांचं 26 इंच आलेलं आहे आणि कमरेचा या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्या टॉपची उंची संपली तर त्या ठिकाणी आपल्या जो घेर जो आहे तर त्या घेराचं माप 24 इंच आलेलं आहे। तर ही मापे लक्षात घेऊन आपण आता वरचा टॉप जो आहे त्या टॉपची जर उंची जिथे संपली तर तिथपासून तुम्ही पाहत असाल अगदी पॅन्ट घालतो त्या दिशेपासून तर कमरेपासून तर गुडघ्यापर्यंत जर माप घेतलं ते 20 इंच येतं आहे आणि जमिनीपर्यंत जर माप घेतले 30पर्यंत। आता शॉर्ट जर फ्रॉक शिवायचा असेल तर गुडघ्यापर्यंतचं माप तुम्ही 20 इंच घ्या आणि लॉंग जर शिवायचं जर असेल तर तुम्ही जितकं माप भरते तितकं घ्या। आता हिचं माप साधारणतः पूर्ण फ्रॉकची पायापर्यंतची उंची ही 35 इंच आहे आणि गुडघ्यापर्यंतची 22 आहे 20 आहे आणि हा कमर घेर जो आहे तर हा थोडासा लूजमध्ये जर घेतला तर हे 24 इंच। मग आता घेराची उंची ही 20 इंच आणि घेर जो आहे तर घेराची साईज जी आहे तर ती 24 इंच याप्रमाणे आपण माप घेणार आहोत। तर ही साडीचा म्हणजे कॉटन मिक्स साडी आहे ही। तर अगदी खूप सारी शायनिंग असलेली आणि तिचे काठ अगदी अतिशय सुंदर असणारी अशी ही साडी आपण या ठिकाणी कटिंगसाठी घेतलेली आहे। तर ह्या साडीमध्ये आपण 3 फ्रॉक शिवणार आहोत आणि साडीचा पदर जो आहे तर तो पहा अगदी जामुनी कलरचा म्हणजे जांभळ्या कलरचा आहे आणि साडी जी आहे तर ती मोरपंखी कलरची। दोन्ही कलर कॉम्बिनेशन अतिशय छान आहे। तर ह्या पदराचा भाग मी आपण टॉपची जी बॉडी आहे तर तिला वापरणार आहोत आणि मोरपंखी कलर जो आहे तर ती फ्रॉकचा खालचा घेर जो आहे त्यामध्ये आपण हे करणार आहोत। तर साधारणतः मी अस्तर आहे तर ते अस्तर 9 मीटरचं अस्तर घेतलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला फ्रॉक किती शिवायचे आहेत तर 3 फ्रॉक शिवायचे आहेत यामध्ये। तर आता मी सर्वप्रथम तुम्हाला हे माप कशा रीतीने काढायचं तर ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते। मोठ्या मुलीचं माप जे आहे तर ती साधारणतः 11 वर्षाची आहे, मधली ही 8 वर्षाची आणि धाकटी ही 6 वर्षाची। अशा 3 माप आपल्याला याच्यामध्ये काढायचे। साधारणतः 9 ते 10 मीटरचं अस्तर घेतलं आहे आणि कम्प्लिटली एक साडी घेतलेली आहे। साडी पूर्णतः प्लेन आहे, तुम्हाला दाखवते मी। साडी पूर्णतः प्लेन आहे, अगदी नॉर्मली बुट्टे आहेत आणि दोन्ही बाजूचे काठ जे आहेत साडीचे तर दोन्ही सेम काठ आहेत। सेम काठ असल्यामुळे काय होतं काय आपल्याला की दोन्ही बाजू जे असतात म्हणजे साडीचा वरचा आणि खालचा भाग दोन्ही आपल्याला यूज करायसाठी मिळतो किंवा त्याचं हे काढतात। आता तुम्ही पाहत असाल तर माझी उजवी साईड जी आहे तर ती थोडासा ब्रॉड काठ आहे आणि डावी साईडचा जो भाग आहे तर तिथे थोडासा कमी काठ आहे। तर साडी सर्वप्रथम आपल्याला चेक करून घ्यायची आहे, कुठे डाग वगैरे तर पडलेला नाही कारण ही साडी त्यांनी यूज केलेली नाही आहे। पण साडीचा कलर खूप छान होता आणि मुलीला त्यामध्ये फ्रॉक शिवायचा होता आणि हे आषाढी एकादशी निमित्त यांनी फ्रॉकचं मला हे दिलेलं होतं, ऑर्डर आलेली होती तर मी ती आज तुमच्याशी शेअर करते आहे। तर सर्वप्रथम आपण साडीपासून पदर हा वेगळा करून घेणार आहोत कारण का पदराचा भाग जो आहे तर तो आपण वरची टॉपची जी बॉडी आहे त्यासाठी यूज करणार आहोत आणि अगदी सावकाशरित्या आणि व्यवस्थित तुम्हाला संपूर्ण समजून सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या मुलीची फ्रॉक अगदी घर बसल्या आपला हा व्हिडिओ पाहून नक्की शिवू शकता। त्यासोबतच आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग दाखवणार आहोत आणि यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे त्यामध्ये मी तुम्हाला हा फ्रॉक स्टिच कसा करायचा तर ते दाखवणार आहे। तर आता पहा मी पदर पूर्णतः वेगळा करून घेतला आहे। हा काठ ब्रॉड आहे आणि हा खालचा जो काठ आहे म्हणजे वर खोचणारा जो काठ आहे आपण साडीमध्ये खोचतो तर तो जरा थोडासा साईजला कमी आहे, पण दोन्हींची डिझाईन सेम असल्यामुळे काय होतं हे पहा याप्रमाणे आपल्याला घडी टाकता येते। तर साडी ज्यावेळेस तुम्ही कुणाची घेता फ्रॉक शिवण्यासाठी तर ह्या गोष्टी तुम्ही पाहून घेत जा किंवा तुम्ही तुमच्या कन्येसाठी जर फ्रॉक शिवणार असाल तर ह्या गोष्टी पाहून घ्यायच्या की त्याचे बुट्टे किंवा त्यावर असणारी डिझाईन ही एकसारखी आहे का। बऱ्याचदा आपण साडी ज्यावेळेस कटिंगसाठी घेतो त्यानंतर लक्षात येतो की त्याची डिझाईन एक साईडला जाते, तर असं नाही व्हायला पाहिजे। साडीचे डायरेक्शन जे असतात ते एकाच बाजूला असले पाहिजे। तर आता एक काठ नॉर्मली ब्रॉड आहे अर्ध्या इंचाने आणि एक काठ जो आहे तर तो नॉर्मल साईजचा आहे। तर आता सर्वप्रथम आपण खालचा घेर जो आहे तर तो घेर कट करून घेणार आहोत। तर घेराची उंची ही 20 इंच आहे। तर या ठिकाणी मी पहा काठापासनं वर उंची टाकत आहे, हे पहा याप्रमाणे तुम्हाला दिसेल असं टाकते मी। तर काठापासनं मी खालचा जो घेर आहे घेराची उंची टाकणार आहे। तर घेराची उंची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुडघ्यापर्यंत 20 इंच वरती आहे। तर मी या ठिकाणी उंची ही 21 इंच घेतली आहे
तर का अर्धा इंच थोडंफार शिवणीमध्ये जाईल आणि कॉटन प्लस मिक्स साडी आहे ही. तर त्यामुळे काय होईल की थोडंसं आकसली जरी तरी पण हा फ्रॉक छान दिसेल त्यांना. आणि जरा थोडंसं वाढत्या मापाचं आपण शिवतो आहे. तर मी हे पहा डबल साडीचा भाग होता आपला हा. तर हा मी याप्रमाणे म्हणजे 4 फोल्ड केलेले आहेत त्याचे. तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं घडी तर तुमच्या लक्षात येईल मी 4 घड्या कंप्लिटली त्याच्या करून घेतलेल्या आहेत. कारण का मुलीला फ्रॉक हा भरपूर घेरवाला पाहिजे. तर घेर कसा काढायचा, त्याची उंची कशी घ्यायची आणि त्याची घडी कशी टाकायची आणि घेर जास्त यावा यासाठी आपण माप कशा प्रकारे टाकतो तर हे मी या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. हे पहा आता वर 21 इंच म्हणजे वरनं मी 1 इंच कमी करत याप्रमाणे मी माप टाकले. आणि आता मी तुम्हाला समजून सांगते. हे पहा मी 4 घडीचं माप टाकले. तर पूर्ण गोल राऊंड जो आहे तर कमरेचा घेर जो आहे तर तो 24 इंच आहे पहा. तर कमरेचा घेर जो 24 आहे तर अर्धा आपण केला तर म्हणजे बॅक साईडला 12 इंच आणि फ्रंट साईडला 12 इंच याप्रमाणे जर घेतला तर आपल्याला एक तर 12 दुनी 24 पण करू शकतो आपण किंवा 12 त्रिक 36 पण होऊ शकतं. तर घेर तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही 36 इंच घ्या आणि घेर जर मीडियम हवा असेल तर 24 इंच घ्या. कमीत कमी 24 इंच जर घेर घेतला तरी पण तुमचा फ्रॉक हा भरपूर छान होतो. पण आता ही साडी खूपच लाँग आहे. साधारणतः मी मोजून पाहिली तर ही साडी कम्प्लिटली एक 6.5 मीटर होती ही साडी. म्हणजे पदर जर सोडला तर 6 मीटरची साडी होती. आणि या साडीचे काठ एकसारखे असल्यामुळे मला ती दोन्ही बाजूंनी यूज करता आलेली आहे. तर हा एक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. आता या ठिकाणी मी माप टाकताना पहा 36 इंचाचं मी माप टाकते. हे पहा 4 घड्या घेतलेल्या आहेत ह्या, कारण घेर भरपूर हवा आहे त्यांना. तर मी 4 घड्या घेतल्यात बंद बाजूने आणि त्यांची उंची ही 21 इंच घेतली आणि घेर जो आहे तो 36 इंच घेतला आहे. तुम्ही 30 इंच घेतला तरीही चालू शकतो. आणि साईडचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपण बॉडीचं माप काढणार आहोत. आता 36 इंच जिथे आलं तर मी थोडंसं नॉर्मली कमी घेतले थोडं, कारण का मला बाकीचेही 2 फ्रॉक यामध्येच कट करायचे. आणि मी बॅक साईडला साडीचा हा जो भाग आहे तो बॅक साईडला वापरणार आहे. फ्रंट साईडला मी पदराचा भाग वापरणार आहे. तो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतेच. हे पहा याप्रमाणे मी कट करून घेतले. आता उंची ज्या ठिकाणी संपली आपण तो उंची टाकताना कधी पण काठापासून वरच्या दिशेने आपण उंची टाकतो त्यानुसार टाकायची. वरचा भाग 1 इंचाचा एक्स्ट्रा तो कट करून घ्यायचा, कारण जास्त पण फ्रॉक लॉंग असून जमत नाही. सध्या शॉर्ट फ्रॉकची फॅशन आलेली आहे. तर म्हणून मी फ्रॉकची उंची ही 21 इंच घेतली आहे, त्यापेक्षा जास्त घेतली नाही. वरचा भाग एक्स्ट्राचा कट करून टाकला. आता तुम्हाला दाखवते मी. हे पहा साडीच्या भागाचे 4 भाग आणि अस्तरचेही 4 भाग याप्रमाणे आपण माप हे संपूर्ण कटिंग करून घेतले. कटिंग केल्याच्या नंतर हे माप टाकताना एक लक्षात घ्यायचं आहे की बंद घडीच्या बाजूनेच बंद घडी आली पाहिजे, अस्तरची पण आणि साडीची पण, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता टॉपचं जर बॉडीचं माप जे आहे तर ते मी तुम्हाला टाकून दाखवते. आता अस्तरच्या मी सर्वप्रथम 4 घड्या घेतलेल्या आहेत. पहा तुम्हाला दाखवते मी. हे पहा अस्तरच्या 4 घड्या घेतल्यात आणि बंद बाजूने आपण घडीचं माप टाकणार आहोत. म्हणजे बॉडी थोडक्यात ब्लाऊजप्रमाणे आपल्याला हे माप काढायचं आहे. तर टॉपची जी सगळं ब्लाऊजची उंची जी होती ती 13 इंच आलेली होती. तर तुम्ही 13.5 इंच घेऊ शकता. 13.5 अधिक 1 इंच म्हणजे 14.5 इंचही घेऊ शकता. किंवा तुम्ही 13 इंच जरी घेतलं तर शिवून 12 इंच जरी पाहिजे असेल तरी तसं आहे. म्हणजे तुम्ही उंची कमी जास्त ही करू शकता. तर हे एक लक्षात घ्यायचं आहे. मी उंची 13.5 इंच घेतलेली आहे. 13.5 इंच उंची घेतली आपण. त्यानंतरून आता छातीचा घेर हा आपला 28 इंच होता. तर 28चा आपण चौथा काढणार आहोत. तर हे माप येते आपलं 7 इंच. तर 7मध्ये मी अर्धा इंच प्लसमध्ये ॲड करणार आहे. कारण का तर तब्येत थोडीशी कमी जास्त होती आणि फ्रॉक थोडासा लूज असला की तो कम्फर्टेबली बसतो. हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कधी पण फ्रॉकचं जर माप घेतलं नंतरून तुम्हाला शिलाई टाकून ते ॲडजस्ट करता येतो. पण मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले. 7चं माप भरलं तर 7.5 प्लस 1.5 इंच याप्रमाणे घेतले. गळारुंदी बंद बाजूने मी 3 इंच घेतलेली आहे. कारण का थोडासा बोटनेक पॅटर्न टाईप त्यांना पाहिजे नाही, शोल्डर कमी हवं आहे. आणि 2च इंचाचं मी शोल्डर ठेवलं आहे. हे पहा 3 इंच गळारुंदी ठेवली आहे आणि शोल्डर जे आहे तर साधारणतः 1.25-2 इंचापर्यंत ठेवलं किंवा 2.5 इंच ठेवलं तरी चालू शकतं. वर जसं सेम मार्किंग केलं आहे सेम तेच खाली मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. आता मुंडा टाकणार आहोत आपण. आता घडीनुसार मुंडा टाकतात. तर या ठिकाणी मुंडा मी ही 5 इंच टाकलेला आहे. 5 किंवा 5.25 इंचही तुम्ही घेऊ शकता. 5 इंचचा सफिशियंट होतो. पण जर मुलीचा बांधा थोडासा रुंद जर असेल तर 5.5 इंच घ्या. हे पहा आता 3 इंच ज्या ठिकाणी टाकले गळारुंदी तर 3 इंच घेतले. गळ्याची उंची थोडीशी कमी घ्यायला सांगितली त्यांनी. तर गळ्याची उंची आपण 4 इंच घेणार आहोत. या ठिकाणी 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे.
आणि गळ्याचा गोलाकार शेप आपण या ठिकाणी देऊन घेणार आहोत. गळ्याचा शेप द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण मुंड्याचा शेप देणार आहोत. तर व्यवस्थित तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर तुमच्या नक्की लक्षात येईल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे फ्रॉक कशी स्टिच करायची तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. 7.5 + 1.5 इंच म्हणजे 8.5 आणि 9 इंचाची या ठिकाणी घडी मी टाकते आहे. कारण का अस्तर पण हे पूर्णतः कॉटनचं आहे, ते असू शकतं म्हणून मी थोडंसं माप एक्स्ट्रा ठेवलं आहे. मोंड्याचे दोन्ही आकार द्यायचे, आतला आणि बाहेरचा. मोंड्याचे दोन्ही आकार दिल्याच्या नंतरून हे पहा इथे 9 इंच भरतं आहे. नंतरून कमरेचा भाग टाकणार आहात तुम्ही. तर कमरेचा घेर पूर्णतः त्यांचा 24 इंच होता पहा. तर 24च्या ऐवजी मी या ठिकाणी माप टाकताना म्हणजे 24चा आपण चौथा करणार आहोत. तर 6ची घडी भरते. तर मी या ठिकाणी 6 इंचावर मार्क करून घेतले. थोडंसं एक्स्ट्रा ठेवलं तरी चालतं. 6 + 1.5 इंच याप्रमाणे म्हणजे 7.5 इंचाचं माप या ठिकाणी मी टाकले. शक्यतो फ्रॉकचं बॉडीचं जे माप आहे ना ते थोडंसं लूज ठेवत जायचं, कारण घेर हा थोडासा म्हणजे फुगलेला जर हवा असेल तुम्हाला तर फ्रॉकचं जे माप काढता तुम्ही तर ते थोडंसं लूजमध्ये काढत जा, म्हणजे फ्रॉकचा घेर आणखीन छान दिसतो. कारण फ्रॉक ही कधी पण टाईट जर घातलेली असली ना तर तो व्यवस्थित वाटत नाही. थोडंसं लूज हवं आहे. हे मार्किंग आपण छाती घडी कमर घडीचं देऊन घेतले, जोडून घेतले. यानंतर आता हे माप आपण कट करून घेणार आहोत. तर यामध्ये मी बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही भाग मी कट करून घेणार आहे. याप्रमाणे तुमच्या लक्षात आलं असं अगदी सोप्या पद्धतीने मी पूर्णतः अंगावर माप घेऊन हे कटिंग कशा रीतीने टाकायचं आणि हे कपड्यावर कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा. सगळ्यात अगोदर वरचा शेप आपल्याला कट करायचा आहे. वरचा शेप कट करून झाल्याच्या नंतरून आपण दोन्ही भाग वेगवेगळे करणार आहोत, कारण का बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही भाग वेगवेगळे करायचे. आणि मग मोंड्याचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि नंतर गळ्याचा आकार कट करायचा आहे. आणि सेम हे जे माप आहे तर ह्याच मापानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार खालचा जो घेर आहे तर त्याही मापामध्ये किंवा त्या कपड्यामध्ये खालचा घेर जो प्लेन आहे मोरपंखी कलरमध्ये पण तुम्ही टॉपची बॉडी शिवू शकता किंवा पदराचे साईड पण तुम्ही लावून हा भाग हे करू शकता. आता सेम तुम्ही पाहिलं असेल की बॉडीचं जे माप आहे जे अस्तरवर टाकलं तेच माप आपण साडीवर टाकणार आहोत. म्हणजे अस्तरचं माप आणि साडीचं माप बिलकुल एकसारखं घ्यायचं आहे. फक्त ज्यावेळेस तुम्ही फ्रॉकचा खालचा घेर कट करताल तर त्यावेळेस तुम्हाला खालच्या घेरामध्ये अस्तरची उंची ही थोडीशी कमी ठेवत जायची, म्हणजे तुमचा फ्रॉक आणखीन छान बनेल. आता आतला आकार आपण कट करून घेतलेला आहे. बॅक साईड फ्रंट साईड दोन्ही वेगवेगळ्या केल्या. आता हा पदरामध्ये आपण हे दोन्ही भाग काढायचे होते मला, तर मी समोरची साईड फक्त मी पदरामध्ये काढते. गळा कट करून घेणार आहे. का गळ्याची गळा रुंदी ही साधारणतः 3 इंच, गळ्याची उंची 4 इंच घेतली आहे. म्हणजे शिवून हा 3.5 इंचाचा गळा होईल. थोडासा बोटनेकमध्ये होईल कारण का गळा थोडासा शॉर्ट हवा आहे त्यांना. तर तुम्ही तुमच्या मुलीसाठी नक्की हा फ्रॉक ट्राय करून पहा. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. हे पहा बोटनेक टाईप पॅटर्न होतो आहे हा. आता फ्रंट साईड मी पदरामध्ये काढून घेणार आहे आणि बॅक साईड जी आहे तर ती प्लेनमध्ये काढून घेणार आहे. तर पदरामध्ये तुम्हाला आवडेल तो भाग तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही यानंतरून जो येईल तो तुम्ही नक्की पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि बॅक साईड मी पहा प्लेनमध्ये काढते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.